हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मी अश्विनी, तुमचं माझ्या अश्विनी क्रिएशन या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. कालच्या दिवसामध्ये जेवढे काही ब्लाऊज शिवलेले आहेत त्यापैकी 3 शिवली होती, त्यापैकी 2 कस्टमर घेऊन गेले आणि एकच माझ्याजवळ आहे. तोपर्यंत म्हटलं कस्टमर घेऊन गेल्यानंतर काय नंतर तुमच्याशी शेअर करता येणार नाही ना ब्लाऊज, म्हणून म्हटलं आहे तोपर्यंत तुम्हाला दाखवावं ब्लाऊज कसं स्टिच झाले ते. आणि त्याला अजून तसं भरपूर काम बाकी आहे. हुक लूक करायचे बाकी आहेत, प्रेस बाकी आहे. त्याच्यामुळं म्हटलं त्यानंतर करता येईल म्हटलं ते. अरे तुमच्याशी शेअर करावं आणि नंतर बाकी उरलेली कामं करावीत. बघा मला ब्लाऊज सांगा कसं दिसतंय ते. अजून हुक लावायचे तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं पिना अटॅच केलेले आहेत काय दागी. कटोरी ब्लाऊज आहे. बघा कटोरीचा शेप कसा आला आहे, किती सुंदर आला आहे कटोरीचा शेप. आणि पप पण किती सुंदर आला आहे बघा. त्याला आतमध्ये कफ वगैरे काही लावले नाहीत बघा, पूर्ण प्लेन आहे. तरीही किती छान पप आलेला आहे कटोरी ब्लाऊजला. 32 साईजचा आहे हे ब्लाऊज, 32 साईजचा ब्लाऊज आहे. पुढचा गळा 5-5.5 इंचाचा काहीतरी आहे आणि शोल्डर 2.5 इंच आणि स्लीव आहेत 3.5 इंचाचा. बॅकनेक बघा या ब्लाऊजचा किती छान दिसतोय. किती सुंदर बॅकनेक आला याला. आणि याचं फिनिशिंग तुम्ही ब्लाऊजचं बघू शकता, खूप छान आहे फिनिशिंग आहे ना. बरोबर अशी स्ट्रेट लाईन यायला पाहिजे, तशी बरोबर स्ट्रेट लाईन आलेली फिटिंगमध्ये. काही लोकांची अशी वाकडी तिकडी वगैरे जाते, तर माझं तसं काही होत नाही. लाईन एकदम स्ट्रेट लाईन आली फिटिंगची आले ना. बघा खूप सुंदर आहे, फिनिशिंग खूप छान आहे. पर्सनली या बॅकनेक बघा, खूप छान बॅकनेक आहे. कस्टमरनं सांगितलं होतं ताई तुम्हाला जसे म्हणजे सांगितलं होतं मला, फक्त ब्लाऊज दिलं होतं रेड कलरची साडी याच्यावरती आणि ब्लाऊज सांगितलं की तुम्हाला जशी हवी ना, म्हणजे त्यांना असं नव्हतं की त्यांनी बाबा हा मला ही डिझाईन करा वगैरे काय नाही. मग त्यांना 2-3 फोटो दाखवले मी, त्यांनी ही सिलेक्ट केली डिझाईन आणि सांगितलं ताई मला अशीच बनवा आणि लेस वगैरे लावा म्हणून सांगितलेलं. बघा किती छान दिसते ही. ब्लाऊज पीस पूर्ण असाच आहे, पण त्याला आतल्या साईडला असा कॉन्ट्रास्ट असा, जसा हा कलर आहे ना तसा हा ब्लाऊजच्या उलट्या साईडला आतल्या साईडला असा कलर आहे त्या ब्लाऊजचा. मग ती घेतली, त्याची एक लांब थोडं कशी पट्टी काढली आणि ह्या प्लेट्स वगैरे बनवून असा नेक तयार केला. आणि हे असं खरं दिसायला किती लूक छान देते बघा हे ब्लाऊज. खूप सुंदर, मला पर्सनली खूप 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 म्हणजे खूप आवडलं. ब्लाऊजला तसं अजूनही खूप कामं बाकी आहे, प्रेस करायचं बाकी आहे, हुक लूक करायचं बाकी आहे. म्हटलं तुम्हाला शेअर करावं. नंतर पहिल्या पण कस्टमरला मी सांगितलं होतं मला एक फोटो शेअर करा म्हणून, मी तुमच्याशी शेअर करायसाठी. पण एकदा कस्टमरच्या हातात ब्लाऊज गेले की नंतर आपण अपेक्षा सोडून द्यायची की बाबा ते आपल्याला फोटो पाठवतील किंवा काय ते. नंतर आपण म्हणजे यासाठी आपण आहे आपल्याकडं, तोपर्यंतच म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. कसं वाटते ब्लाऊज मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. किती छान दिसते बघा ना घातल्यानंतर. आणि गळा पण बॅकनेक पण 9-9.5च्या आसपास काहीतरी आहे आणि 32ची चेस्ट आहे आणि 25चं कमर आहे बघा. तसं माप छोटंच आहे, म्हणजे मीडियममध्ये आहे हे माप, जास्त छोटं पण नाही मोठं पण नाही. आणि फिनिशिंग खूप सुंदर आहे. प्रेस करायचं बाकी आहे बघा. याचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवते बघा. बघा कसं दिसते ब्लाऊज, छान दिसते ना. तुम्हाला हे मी शिवलेलं ब्लाऊज कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. तुम्ही जेव्हा लाईक कराल तेव्हाच मला समजेल मी शिवलेले ब्लाऊज माझे पॅटर्न तुम्हाला आवडतात किंवा नाही ते. म्हणून तुम्ही मला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की ब्लाऊज कसा बनला आहे ना ते नक्की कमेंट करून सांगा मला. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. जेव्हा तुम्ही कमेंट कराल, लाईक कराल, तेव्हाच मला समजणार किंवा माझे पॅटर्न्स तुम्हाला आवडतात. आणि कमेंट केल्याशिवाय मला कळणार नाही की तुम्हाला नेमके कसे पॅटर्न बघायला आवडतील. ते तुम्ही जसे सांगाल तसे मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल.